घर एक इवलंसं प्रेमाने थाटलेलं, सुख दुःख सगळं काही एकत्र वाटलेलं. घर एक इवलंसं प्रीती फुलांनी भरलेलं, नागमोडी वाटेवर एका वळणावर भेटलेलं. घर एक इवलंसं सुगरणीने वेढलेलं, विहिरीच्या संथ पाण्यावर टांगलेलं. घर एक इवलंसं मायेची ऊब दाटवलेलं, काडी काडी एकमेकांसवे आधाराने साठवलेलं. घर एक इवलंसं अखंड तेज तेवलेलं, चिवचिवणाऱ्या चोचीत रोज एक दाणा ठेवलेलं. घर एक इवलंसं विळख्यात काळाच्या हरवलेलं, पुन्हा पुन्हा मनाच्या वाळूत आठवणीने गिरवलेलं. हॅलो, नमस्कार, कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा सर्वांना. सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ. तर जसं मी तुमच्यासोबत हळूहळू एक एक व्हिडिओ आता शेअर करते, तर हा आजचा जो व्हिडिओ आहे ना, तो म्हणजे शिफ्टिंगचा व्हिडिओ आहे. की जुन्या घरामधून नवीन घरामध्ये सामानाची सगळी शिफ्टिंग चालू होती ना, त्याचा व्हिडिओ आहे. तर सुरुवात जी आहे ती मी पहिले कपड्यांपासून केली. कपड्यांच्या बाबतीत एक गोष्ट तुम्हाला मी सांगेन, की जसं तुम्हाला दिसतंय की मी सगळे पाऊच मध्ये भरून ठेवलेत. म्हणजे जे मेन आपले छान छान मोठे मोठे ड्रेस असतात, त्यानंतर सगळ्या ज्या साड्या छान छान वेगवेगळ्या असतात, तर प्रत्येकासाठी ना मी असं पाऊच करून ठेवलंय. ज्यामुळे साड्यांचं जे फोल्डर असतं त्याच्यामध्ये एकाच पाऊच मध्ये तुमची साडी, परकर आणि ब्लाऊज हे सगळं एकत्रच ठेवता येतं. ते तुम्हाला कपाटात ठेवायला सुद्धा खूप कन्व्हिनियंट होतं. प्लस तुम्हाला कुठे जायचं असेल तर घेऊन जायला सुद्धा कन्व्हिनियंट होतं. आणि हीच जी सवय आहे ना, ही मला खूप कामात आली. कारण मला कपडे भरण्यासाठी ना जास्त वेळ लागला नाही. पटापट सगळे पाऊच काढले आणि भरले. त्यानंतर जे रोजचे जे माझे म्हणजे रेग्युलर लागणारे जे सगळे कुर्तीज किंवा आपले लेगिन्स वगैरे त्या सगळ्या वेगळ्या याच्यामध्ये भरल्या. प्रत्येकाच्या कपड्यांच्या पिशव्या वेगवेगळ्या केल्या. अशा प्रकारच्या पिशव्या आम्ही घेऊन आलो होतो आणि गोण्या आणल्या होत्या. यांचा मित्र आहे त्याने गोण्या दिल्या होत्या. खूप मस्त गोण्या होत्या. त्याच्यामध्ये माझी सगळी भांडी ऍडजस्ट झाली. आणि ह्या पिशव्यांमध्ये आम्ही ठरवलं की आपण याच्यामध्ये सर्व कपडे सगळ्यांचे भरू. तर आता मी सध्या निष्ठाचे आणि माझे कपडे सगळे लावते, म्हणजे भरते त्याच्यामध्ये. आणि त्यानंतर हे त्यांचे कपडे भरणार आहेत. प्रत्येकाची पिशवी वेगवेगळी केली. म्हणजे सामान भरताना फक्त भरायचंय म्हणून कसंही भरायचं नाही, तर तुम्हाला काढल्यानंतर सुद्धा ते लावण्यासाठी सुद्धा इझी केलं पाहिजे. अशा प्रकारे म्हणजे थोडीशी दूरदृष्टी ठेवून आपण जी गोष्ट करतोय ती करायची. तर बघा, सगळ्यांचीच त्यांची वेगळीच काय ना काही घाई सुरू होती. माझे कपडे भरून झाले, निष्ठाचे कपडे भरून झाले, त्यानंतर आता ह्यांनी त्यांचे कपडे काढलेत सगळे. खूप आपण म्हणतो की माझ्याकडे कपडेच नाहीयेत, पण जेव्हा तुम्ही एकदा ना असं कपाट खोलून बघा, सगळे कपडे काढा, मग तुम्हाला समजेल की खरंच आपल्याकडे किती सारे कपडे आहेत. आपण जोपर्यंत नवीन एखादी वस्तू आपल्याकडे येत नाही ना, तोपर्यंत आपण खूप एक्सायटेड असतो. पण तीच वस्तू जेव्हा तुम्ही रेग्युलर यूज मध्ये येते, वापरायला लागतात, तर तेव्हा तुमचं त्याच्याकडे कधी कधी लक्षही जात नाही. आणि खरंच एवढं सगळं काढल्यानंतर मला कळलं की किती साऱ्या गोष्टी आहेत की ज्या आपण खरंच वापरत नाही. तर म्हणून मी काय केलं, जे लागणारे आहेत ना तेवढेच कपडे त्यात भरलेत. बाकीचं सगळं मी इथेच ठेवून जाणार आहे. पुढे सुद्धा मी तुम्हाला ते दाखवणार आहे, सांगणार आहे. तर बघा, आता माझं कपाट ऑलमोस्ट खाली झालेलं आहे. सगळे कप्पे व्यवस्थित रिकामी केलेत. जे सामान मला उद्यासाठी पूजेसाठी वगैरे लागणार आहे ते वेगळं काढून ठेवलंय. नमस्कार. तर जसं मी तुम्हाला सांगितलं की शिफ्टिंगचं आता काम चालू होत आहे. कारण गुरुवारी म्हणजे परवाच आता गणेश पूजन आहे. तर म्हणून जे सामान सध्या लागतंय ना, मी तेच सामान म्हणजे घेऊन जाणार आहे. सगळं सामान जर काढलं ना तर 2 ट्रक सुद्धा पूर्ण नाहीत, इतकं सामान. म्हणजे खरंच आहे की आपण किती साऱ्या सामानामध्ये वावरतो, आपल्याला कळत नाही. किती साऱ्या गोष्टी वापरतही नाही. तर म्हणून मी विचार केला की सध्या 1-2 महिने इथे असंच ठेवणार सामान सगळं. कारण फर्निचर तर मला नेता येणार नाही, कारण सगळे हे मार्बलमध्ये वगैरे फर्निचर आहे. तर त्याच्यामुळे ज्या गोष्टी लागणार आहेत त्या गोष्टी मी घेऊन जाते. आणि ज्या गोष्टी अशा वाटत आहेत की यूज नाही होणार आहेत तर त्या मी इथेच ठेवणार आहे. कारण इथूनच मग मला कुठे द्यायचं असेल कोणाला वगैरे तर ते देता येईल मला सामान. तर आता सध्या आमचं कपड्यांचं आवरून झालं आहे. आता अजून मला देवाचं सगळं सामान काढायचं आहे. त्यानंतर मेकअपचं, ड्रेसिंगचं सगळं सामान आहे ते काढायचं आहे. त्यानंतर भांडी, सगळ्यात मोठं म्हणजे किचनचं. तर किचनचं सगळं सामान मला न्यावं लागणार आहे.
आणि त्यानंतर उद्याचा आणखीन दिवस आहे, म्हणजे आजचा हा मंगळवारचा दिवस आहे जे आम्ही सामान काढतोय. ब्लॉग्स तुम्हाला उशिरा येतील कारण मला खरंच तेवढा वेळच नाही आहे की मी एडिट करू, सगळ्या गोष्टी करू, त्यामुळे ब्लॉग कदाचित नंतर येईल. पण बुधवारचा उद्याचा एकच दिवस आहे आमच्याकडे. जे पण इलेक्ट्रॉनिक्स आयटम आहेत ते उद्या सगळे काढणार, त्यामुळे 2 दिवसाचा असा मिक्स क्लब व्लॉग तुम्हाला येईल की कसं कसं काय काय सामान काढतोय. आणि त्यानंतर तिथे सगळं नेऊन ठेवणार आहे, कारण काका म्हणाले, म्हणजे गुरुजी म्हणाले की पूजा झाल्यानंतर तुम्ही सगळ्या गोष्टी इथे ॲक्सेस करू शकता. तर म्हणून सामान सगळं सध्या नेऊन ठेवणार, जेवढं होईल तेवढं लावणार. आणि बाकीचं मग म्हणजे वापर जो आहे तो गुरुवार नंतरच सुरू होईल. तर सध्या आता हे सगळं आवरणं चालू आहे. आज बघू किती वाजतील किती नाही माहिती नाही. तर सकाळी कारण शिफ्टिंगला म्हणजे जो टेम्पो मागवला आहे तर त्याच्या आधी आपलं सगळं सामान रेडी असलं पाहिजे, जेणेकरून सामान फटाफट शिफ्ट करता येईल. तसं न्यायला तर जवळच आहे, म्हणजे हातातसुद्धा बरंचसं सामान नेऊ शकतो आम्ही. पण विचार करते की जेवढं जाईल तेवढं चांगलं आहे, म्हणजे जे छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या हातामध्ये नेऊ, पण असं बाकीचं जे लॉटमध्ये जे सामान आहे ते एकत्र गेलं तर खूप बरं होईल, म्हणजे तिथे कसं नेऊन नंतर लावता येईल सामान असं. तर म्हणून सगळी तयारी आमची चालू आहे. आता मी जेवण थोडंसं असंच नॉर्मलच बनवलं. सकाळपासून खूप थकलो आम्ही. मी क्लिनिंगचं तुम्हाला ॲक्च्युली काहीच नाही दाखवलं, कारण तिथलं जर क्लिनिंगचं दाखवलं तर सगळं घर दाखवल्यासारखंच होईल. तर म्हणून क्लिनिंग आम्ही सकाळपासून तिथे साफसफाई करत होतो. मावशी पण आली होती, ऋतिक आला होता. आणि त्यानंतर मग घरी आलो. मग आता हे सगळं शिफ्टिंगचं सामान काढतो आहे. त्यानंतर आता उद्या परत सगळे इलेक्ट्रॉनिक्सच्या गोष्टी आहेत त्या सगळ्या काढायच्या आहेत, त्या सगळ्या तिथे फिटिंग करायच्या आहेत. आणि त्यानंतर मग उद्याच्या, म्हणजे आजचा तर हा व्लॉग एवढा झाला सगळा सामानाचा. अजून किचनचं वगैरे जे जे जसं काढेन तसं मी तुम्हाला दाखवेन. आणि त्यानंतर मग उद्याचा मिक्स व्लॉग तुमच्यासोबत येईल. तर चला कामाला सुरुवात करूया परत. इथे मी माझं सगळं देवाचं जे सामान आहे ना ते सगळं ठेवते. तर आता तिथे तसं केलं आहे ऑर्गनाईज, बऱ्यापैकी भरपूर स्टोरेज केलेलं आहे की जेणेकरून मी सामान सगळं व्यवस्थित तिथे ठेवता येईल. तर असे बॉक्सेस केलेले आहेत ज्याच्यामध्ये सगळं सामान आहे. तर आता हे देवाचं सामान सगळं एका पिशवीमध्ये जाईल. आणि एक खास गोष्ट मी तुम्हाला दाखवते की तिथे लावण्यासाठी, म्हणजे आपण तिथे जो उंबरठा बनवला आहे ना, तो उंबरठा मी जवळपास 5 इंचाचा उंबरठा बनवला आहे. तर त्याच्या हिशोबाने मी काय घेतलं आहे ते मी तुम्हाला दाखवते. तर निष्ठा इथे काढते सामान एक एक. निष्ठा ते दाखव गं. हे बघा आपले देवींचे सगळे मुखवटे असे छान सगळे बॉक्समध्ये ठेवलेत ना, त्यामुळे सगळ्या गोष्टी ना व्यवस्थित राहतात. इवन मी साड्या म्हणजे बघितलं तुम्ही की साड्या ज्या होत्या मोठ्या मोठ्या व्यवस्थित पाऊचमध्ये वगैरे ठेवल्या ना, तर ते कॅरी करायला पण आपल्याला खूप बेस्ट जातं. सुंदर हे मुखवटे, त्यानंतर हा एक मुखवटा, हे सगळं मला एकदम व्यवस्थित न्यावं लागणार आहे. बॉक्समध्ये आहे त्यामुळे ठीक आहे, पण असं सेपरेट नाही. हे पण मला बॉक्समध्येच घालावं लागणार आहे. हे पण निष्ठा या बॉक्समध्येच ठेवायला लागेल. असं सेपरेट ठेवलं ना मुखवटा तर खराब होईल. आणि मोठं बॉक्स नाही आपल्याकडे, बघावं लागेल एखादा बॉक्समध्येच ठेवावं लागेल. सगळे वस्त्र देवांचे, म्हणजे देवांसाठीच एक कपाट ठेवावं लागेल. एवढं माझं देवांचं सामान आहे सगळं. आणि एक खास गोष्ट मी तुम्हाला दाखवते ती म्हणजे की ही बघा, की मी जसं म्हटलं तुम्हाला की 5 इंचाचा पूर्ण मोठा असा उंबरठा बनवला आहे मी. आणि त्याच्यासाठी पावलं आणि स्वस्तिक, 5 इंचाचा जर उंबरठा असेल तर पुढे 1 इंच मागे इंच अशी जागा सोडून आपल्याला हे लावायचं आहे. तर म्हणून मी पावलं आणि स्वस्तिक बघा किती छान मोठे मोठे घेतले. 3 इंचाची पावलं आहेत ही आपली लक्ष्मी मातेची जोडी आहे पावलांची. आणि स्वस्तिक पण त्याच्यानुसारच असे मोठे स्वस्तिक घेतलेत. आता इथे तुम्हाला उलटे दिसत आहेत, पण तिथे मी लावल्यानंतर दाखवेन. हे उंबरठा मी आज बसवला, म्हणजे आज मंगळवार आहे, आज मी संपूर्ण उंबरठा बसवला, त्याचासुद्धा व्हिडिओ केलेला आहे. उंबरठ्यामध्ये यावेळी मी ना थोडेसे चेंजेस केलेत. म्हणजे पंचधातूची पट्टी टाकली आहे, त्यानंतर चांदीची तार टाकली आहे पूर्ण 3 फुटाची, एकदम पातळ चांदीची तार टाकायची. आणि त्यानंतर मी नवरत्न टाकलेत उंबरठ्यामध्ये. तर त्याचा व्हिडिओ केलेला आहे सेपरेट की काय काय त्याच्यामध्ये घातलं आहे, कसं घातलं आहे. आणि हे मी लावलं नाही कारण हे आपण जेव्हा
गृहप्रवेश किंवा वास्तुशांती जर तुम्ही करत असाल ना, तर हे पूजा करायची पहिले आणि त्याच्यानंतर पूजेनंतर हे आपल्याला लावायचं असतं. तर म्हणून हे मी ठेवलं आहे बाकी. तर हे गुरुवारी पूजा होईल ना, त्याच्यानंतर पूजेमध्ये पूजा करून त्याच्यानंतर हे आपल्याला उंबरठ्यावरती लावणार आहोत आपण. तर हे पण असं काय काय छान छान घेतलेलं आहे. तर आता दिसतंय मला की ते परत खूप सारा पसारा झालेला आहे सगळा देवाच्या सामानाचा. तर आता हे पण आम्हाला व्यवस्थित सगळं, ते नको, ते राहू दे. जे नाही पाहिजे ते मी इथेच ठेवते आणि जे पाहिजे तेच मी घेऊन जाणार आहे. तर आता बघा किती सामान झालं तरी पण भरपूर सामान आहे, अजून खूप सारं सामान आहे. तरी आम्ही तेच विचार करतोय ना की सगळं जर सामान नेलं ना तर मला 2-3 ट्रक लागतील. एवढं सगळं सामान आहे, फर्निचर नेत नाहीये तसं तर बघायला गेलं तर. पण चला आता हे सगळं सामान पहिले पिशवीमध्ये व्यवस्थित अरेंज करतो, त्यानंतर मग जेवणार आणि त्यानंतर मग किचनचं सगळं सामान काढणार. सगळंच आपलं जे पण सामान आहे ना ते व्यवस्थित दुसऱ्या ठिकाणी गेलं पाहिजे, म्हणून तुमची पॅकिंग परफेक्ट असली पाहिजे. तर बघा देवाचं जे पण हे सगळे मुखवटे किंवा काय जे सामान आहे ते सगळं अशा प्रकारे मी बॉक्समध्ये ठेवते. जेवढं तुम्ही सामान सॅग्रिगेट ठेवाल, व्यवस्थित वेगवेगळ्या बॉक्समध्ये ठेवाल, तेवढं तुम्हाला रोजच्या वापरामध्ये सुद्धा ते सामान पटकन मिळेल. नाहीतर तुमच्याकडे कधी कधी खूप साऱ्या वस्तू असतात, पण जेव्हा खरंच त्या वस्तूची गरज असते ना तेव्हा ते तुम्हाला मिळणार नाही. तर म्हणून अशा प्रकारे सामान नेहमी सॅग्रिगेटेड ठेवा. फक्त शिफ्टिंगसाठीच असं म्हणत नाहीये, पण इतर वेळी सुद्धा घरात सुद्धा असं सामान व्यवस्थित ठेवा की तुम्हाला जेव्हा त्या सामानाची गरज लागेल तेव्हा ते तुम्हाला मिळालंच पाहिजे. तर ह्या पिशव्या ना खूप कामात येतात. तर या पिशव्यांमध्ये बघा आता मी सगळं वेगवेगळं भरून ठेवते. आता हे जे देवाचं सामान भरते तर ह्याच्यामध्ये खाली मी सगळे हे बॉक्स ठेवणार आहे, म्हणजे कसं खाली वजन राहील आणि वरती जे लूज सामान आहे ते वरती त्या पिशवीमध्ये टाकणार. आणि पिशवी बऱ्यापैकी मोठी आहे त्यामुळे बरंच सामान पिशवीमध्ये जातं. एका साईडला नवीन ठिकाणी शिफ्ट होण्याची एक्साइटमेंट असते, तर दुसऱ्या साईडला जुनं घर सोडण्याची, त्यातल्या आठवणींमध्ये आपण बुडून जातो कधी कधी. म्हणजे कसं आहे, माझं तर नेहमीच असं होतं की एखाद्या ठिकाणी जरी मी कोणाकडे 2 दिवस जरी राहायला गेली ना तरी मला एवढी अटॅचमेंट होऊन जाते ना त्यांची, की निघताना कधी कधी मला खरंच खूप भरून येतं. आणि तसंच माझं घराच्या बाबतीत सुद्धा होत होतं की एक एक सामान कसं कसं आपण जमा केलं, कसं कसं आपण सामान आणलं. तर ही गोष्ट तर ठीक आहे, म्हणजे कधी काय असतं ना की ही पण एक गोष्ट असते की जुनं कधी पण सोडल्याशिवाय आपण नवीन गोष्टींकडे जाऊ शकत नाही. माझं खूप वेळा असं व्हायचं की म्हणजे मिस्टर खूप वेळा म्हणायचे की आपण दुसरीकडे बघू, घर दुसरीकडे शिफ्ट करू, पण तेव्हा प्रत्येक वेळी माझं हेच म्हणणं असायचं की नको, हे घर आपण इतकं मेहनतीने घेतलंय, इथे सगळं आहे ना, मग कशाला नवीन घराची काय गरज आहे. पण आपण जेव्हा असं म्हणतो ना तेव्हाच आपण आपल्या प्रगतीला रोखत असतो. कारण तुम्हाला जसं माहिती आहे की प्रत्येक वास्तू ही तथास्तू म्हणत असते. तर म्हणून आपण आपल्या प्रगतीला कधीच रोखायचं नाही. दुसरीकडे जातोय किंवा नवीन गोष्टी करतोय म्हणजे आपण जुनं सगळं डायरेक्ट सोडूनच देतोय असं नसतं. तर आता हे पण जे घर आहे, बऱ्याच जणांनी मला प्रश्न विचारले की ताई जुनं घर काय करणार आहेस. तर जुनं घर मी सध्या अजून काहीच विचार केलेला नाहीये, अजून माझं सामान तिथे बाकी आहे. तर नंतर मी हे रेंटवर देणार आहे. तर घर तर आपलंच आहे, घर कुठे जाणार आहे. पण आपल्या काही गोष्टींसाठी म्हणजे आपल्या काही सोयींसाठी तुम्हाला मी हा जो फरक आहे ना, हा मी नवीन घरामधला जेव्हा व्हिडिओ येईल ना तेव्हा मी नक्की तुम्हाला या गोष्टी शेअर करेन की काय अनुभव होता माझा. म्हणजे जुन्या घरातून नवीन घरामध्ये जेव्हा मी आली तर त्यानंतर माझा जो अनुभव होता ना तो खूप खूप चांगला अनुभव आलाय मला. तर त्याच्यामुळे त्याही गोष्टी मी तुम्हाला शेअर करेन. तर जसं तुम्ही बघताय की किती सारा पसारा दिसतो आहे, मी काय काढू काय भरू हेच मला कळत नव्हतं. पण एक गोष्ट होती की तिथे जेही नेईन ते मी सगळं स्वच्छ करून नेईन. कारण तिथे गेल्यानंतर परत कसं घर पूर्णच क्लीन असतं आणि त्यात आपण जर इथलं काही धुळीचं किंवा असं काही गोष्टी नेल्या तर परत तिथे ती सगळी धूळ होणार. तर त्यामुळे मी विचार केला की जे पण सगळं नेईन ते क्लीन करून नेईन. तर म्हणून फ्रीज पूर्ण काढला, पूर्ण साफ केला. फ्रीजमधली जी पण ऑर्गनायझर्स होते, भांडी होती, ती सगळी पूर्ण क्लीन केली. कारण फ्रीजच्या बाबतीत एक गोष्ट तुम्हाला सांगते, फ्रीजच्या शिफ्टिंगच्या वेळेला कधीही फ्रीज नेण्याच्या 1 तास आधी तुम्ही फ्रीज बंद केलेला असावा. कारण त्यातलं पाणी जे असतं ना, बर्फाचं जे बर्फ झालेला असतो, तर ते पाणी वितळून जातं आणि त्यानंतर शिफ्टिंग केल्यानंतर सुद्धा
2 ते 3 तासानंतर आपण फ्रीज चालू करायचा. लगेचच फ्रीज कधीही चालू करायचं नाही. कारण त्याच्यामध्ये जे गॅसचं जे प्रमाण असतं ना, ते लीक होण्याचे चान्सेस जास्त असतात. तर म्हणून फ्रीजला अशा प्रकारे फ्रीजची तुम्ही काळजी घ्या. त्यानंतर हे जे डब्बे-डुब्बे सगळे आहेत, तर काय-काय नेऊ, कशात काय भरू? मी विचार करत होते, की काचेच्या ज्या पण माझ्याकडे छोट्या-मोठ्या बॉटल्स होत्या, त्या अशा प्रकारच्या डब्यांमध्ये मी घेऊन जाईन. आणि हे जे थोडंसं किराणा काय-काय उरलेलं सामान होतं डब्यांमध्ये, तर ते पण व्यवस्थित बघून साफ करूनच मी नेते. सगळंच असंच्या असं नेत नाहीये. कारण कधी-कधी बघा अशा प्रकारे आपण जे सामान ठेवतो त्याला छोटे-छोटे काही टोके असतात किंवा काही किडे असतात. मग ते परत दुसरीकडे म्हणजे नवीन ठिकाणी मला न्यायचं नव्हतं. तर म्हणून सामान मी सगळं चेक करून व्यवस्थित भरलं डब्यांमध्ये. त्यानंतर डब्बे पूर्ण व्यवस्थित घासले, कारण डब्यांच्या तळाला आहे ना, ते छोटे-छोटे असे किडे म्हणजे जे टोके आपण म्हणतो ना, तर ते कधी-कधी असतात. तर म्हणून म्हटलं, की डबे वगैरे संपूर्ण व्यवस्थित क्लीन करू सगळे आणि त्यानंतरच डब्यांमध्ये सगळं सामान हे भरून नेईन. किचनच्या सामानाच्या बाबतीत एक गोष्ट मी तुम्हाला सांगते, की दिसताना खूप दिसतात भांडी, किती भांडी आहेत, म्हणजे असं आपल्यालाच वाटतं. पण तुम्हाला एक गोष्ट सांगते, की समजा आपल्या-आपल्यापुरतीच वापरली तर थोडीशी भांडी लागतात. पण कधी जेव्हा तुमच्याकडे पाहुणे येतात किंवा तुमच्याकडे काही प्रोग्राम असेल, तर मग तेव्हा ती भांडी आपल्याला खूप अपुरी वाटतात. तर म्हणून एक्स्ट्राची भांडी बायका नेहमी ठेवतात किचनमध्ये. दिसताना असं वाटतं, "अरे बापरे! केवढी भांडी आहेत." पण ती लागणारीच भांडी असतात. ती रोज लागत नाहीत, पण कधीतरी, काही प्रोग्राम असला, तर मग इकडे-तिकडे मागण्यापेक्षा आपल्याकडे त्या गोष्टी असलेल्या बऱ्या, अशा विचाराने आपण बऱ्याचशा गोष्टी जमा करून ठेवतो. तर बघा किती साऱ्या पिशव्या झालेल्या आहेत, सगळ्या कपड्यांच्या पिशव्या आहेत. त्यानंतर जे सामान हळू आम्ही भरतोय त्याच्या पिशव्या जमा होतात. ही सगळी जी फ्रिजची भांडी आहेत, ती सगळी घासून घेतली आहेत. आणि त्यामध्येच मध्ये-मध्ये हे सगळे एक-एक लोकं येत होते. ते म्हणजे आता हे इलेक्ट्रिशियन आहेत. तर टीव्ही, गीझर वगैरे सगळं हे काय आपल्याला काढता येणार नाही. तर त्यासाठी ज्या गोष्टींचे जे प्रोफेशनल लोकं होते ना, त्यांनाच बोलवलं आणि त्यांच्याकडून सगळ्या गोष्टी काढून घेत होतो. पण ह्यामध्ये पण एक गडबड होत होती, ती म्हणजे की त्यांच्याकडे सुद्धा लक्ष द्यायला लागायचं. त्यांच्यासोबत परत मिस्टरांना तिथे नवीन घरी जायला लागायचं. परत त्यांना तिथे काही सामान लागलं, स्क्रू लागला, हे लागलं, ते लागलं. ते परत त्यांच्यासोबत घेऊन जायचं. म्हणजे अशी आमची पूर्ण तारांबळ उडाली होती ना, की काय सांगू. पण आपलं काम आहे, आपल्यालाच करायचंय. तर त्याच्यामुळे मी म्हणजे मिस्टरांचं बोलणं ते म्हणत होते, की "कसं होईल एवढं सगळं? कसं करणार?" पण म्हटलं बघा आपलंच काम आहे ना, आपल्याला करायचंय. जसं होईल तसं करू. जेवढं जमेल तेवढं करू. खूप जास्त विचार करून आणि खूप जास्त त्या गोष्टींचा स्ट्रेस घेऊन कामं कधीच होत नाहीत. तर बघा सगळं काढल्यानंतर बघा त्या जागा कशा दिसतात सगळ्या सामान काढल्यानंतर. तर ह्या गोण्या आणल्या होत्या मोठ्या मी. जे पण आपलं किचनचं वगैरे सामान असतं ना, ते शक्यतो तुम्ही अशा प्रकारच्या गोण्यांमध्ये भरा. कारण डब्बे वगैरे कधी-कधी स्टीलचं काही टोकेरी असतं किंवा काय असतं, तर ते अशा प्रकारच्या प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये राहणार नाही. पिशव्या फाटून जातात कारण त्यांना वजन असतं. तर माझं किचनचं काम चालू होतं काढायचं, तेवढ्यात हे इन्व्हर्टरवाले आले. मग परत त्यांनी सगळी माझी जागा तिथे अडवली. शिफ्टिंग 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 पूर्ण घरातलं काय सगळा घरभर पसारा आहे पूर्ण. आणि आता मी थोडंसं काय जेवणासाठी बनवते. थोडीशी भांडी ठेवली, बाकी सगळं ऑलमोस्ट सगळं खाली केलं आहे. बाहेर पण बघा कसा पसारा आहे. आता इथलं सगळं उचललं आहे सामान, इथलं सगळं घेऊन गेले. त्यानंतर बेडरूममध्ये तर म्हणजे बघायलाच होत नाही आहे, इतका पसारा झाला आहे काय सांगू. खूप धावपळ होते, ह्यांची पण खूप धावपळ होते. कारण सगळं सामान सारखं कोण ना कोण येत जातं. इन्व्हर्टरवाले आले, त्यानंतर ते AC काढणारे आले, त्यानंतर इलेक्ट्रिशियन आले. माझ्या तर अवतारावर अजिबात जाऊ नका, अजून मला भरपूर काम आहेत. आता सामान ह्यांनी सगळं फक्त तिथे नेऊन ठेवलं आहे. त्यानंतर थोडं मला सामान लावायचं आहे. आता उद्या पूजेचं सामान सगळं पहिले घेऊन यायचं आहे. त्यानंतर तिथे थोडं सामान लावायचं आहे. तर आता मी सध्या भाजी चपाती बनवते, चपात्या बनवल्यात, भाजी बनवते आणि त्यानंतर मग इथला पसारा असाच ठेवणार आहे सध्या. त्याच्यानंतर तिथे जाऊन सगळं आवरणार. थोडंफार जेवढं जमतंय तेवढं, आता मी जास्त स्ट्रेस घेणार नाही, जेवढं लागेल तेवढं लावायचं आहे आणि बाकीचं मग हळूहळू मी तुमच्यासोबत शेअर करते. इथलं हे काहीच नेलं नाही आहे सगळं, कारण सगळं जर असंच टाकलं ना तर खूप खराब होऊन जाईल सामान.
तर म्हणून हे सगळं हळूहळू हातातून घेऊन जावं लागेल. जे जे काचेच्या बॉटल्स, मसाल्यांच्या बरण्या वगैरे हे सगळं थोडंसं रिक्षाने वगैरे न्यावं लागेल. गाडीमध्ये जर सगळं टाकलं ना तर सगळं फुटून जाईल. तर म्हणून मी थोडं करून सगळं सामान घेऊन जाते. तर आता मी पहिले जेवण बनवते. खूप भूक लागले, सकाळी काहीच खाल्लं नाही आहे. नुसतं काम आणि रात्रीपासून कालपासून आम्ही नुसतं म्हणजे कामच चालू आहे पूर्ण कंटिन्यू, बिलकुल आराम नाही आहे. आणि आता भाज्या बिज्या ज्या होत्या फ्रीजमधलं सगळं सामान मी सगळं काढलं, फ्रीज पूर्ण क्लीन केला आणि फ्रीज तिथे शिफ्ट केला आहे. त्यानंतर फ्रीज पूर्ण क्लीन करून घेतला, म्हणजे तिथे जाऊन काही असं खराब काही राहणार नाही, काही जास्त काम राहणार नाही. तर आता भाजी फोडणीला देते, त्यानंतर जेवतो आणि त्यानंतर मला तिथे आता घरी जावं लागेल. तर चला. सगळं लागणारं सामान शिफ्ट केल्यानंतर सर्वात शेवट जी बारी आली ती म्हणजे माझ्या झाडांची. तर ही जी मातीची भांडी आहेत ना, ही तरी मी अजून आणली नाही आहेत, कारण ती व्यवस्थित पिशवीमध्ये भरून आणावी लागतील. मूर्त्या सुद्धा मी अजून शिफ्ट केल्या नाही आहेत. पहिले ही झाडं सगळी शिफ्ट करायची होती. तर जो छोटा टेम्पो मागवला होता, तर पहिले सगळं किचनचं, कपड्यांचं ते सगळं सामान नेलं आणि शेवटी त्यांना म्हटलं की परत एक ट्रिप मारा तुम्ही. आणि ह्यांनी खरंच खूप मदत केली. हे आमचे कडी आहेत आणि त्यांच्यासोबतचा तो एक मुलगा आला होता आणि हा जो दिसतोय ग्रे टी शर्ट मध्ये, तर तो तुषार आहे, यांचा मित्र आहे. तो सुद्धा प्रत्येक कामासाठी लगेच धावत येतो. आणि खरंच अशा वेळेला ना मदतीची खरंच खूप गरज असते, कारण आपण ऑलरेडी एक वेगळ्या स्ट्रेसमध्ये वावरत असतो. सामान शिफ्टिंगच्या वगैरे कसं होईल, काय होईल, आणि त्याच्यामध्ये जर अशी कोणी मदत केली ना तर खूप खूप फरक पडतो त्या गोष्टींचा. तर असो. तर आता सगळे झाडं तुम्ही बघा की पूर्ण माझा जो बाहेरचा हॉल आहे ना, तो संपूर्ण झाडांनी भरला होता. म्हणजे एका गॅलरीमध्ये मी किती सारी झाडं ठेवली होती. आणि खरं सांगते की झाडांशिवाय सगळ्या गोष्टी अपुऱ्या आहेत. तर आता ही सगळी झाडं आम्ही काढतोय आणि थोडीशी कटिंग पण केली मी झाडं, कारण खूप जास्त वाढली होती. काढल्यानंतर बाहेर एकदम मोठी मोठी दिसत होती. तर अक्षरशः माझं घर असं नर्सरीच वाटत होतं, म्हणजे जंगलच वाटत होतं असं खरं सांगायला गेलं तर. तर सगळ्यात शेवटी झाडांची ट्रिप गेली आणि त्यानंतर सगळं सामान असं हळूहळू आमचं नवीन घरामध्ये शिफ्ट होत आहे. तर असा हा शिफ्टिंगचा आजचा व्हिडिओ होता, जो मी तुमच्यासोबत शेअर केला. आणखीनही तुमचे बरेचसे प्रश्न, त्यांची उत्तरही लवकरात लवकर देईन. नवीन घर सुद्धा लवकरात लवकर दाखवेन. तर तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला? जर व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटूया आपण अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.